छगन भुजबळांना विदेशात जाण्याची परवानगी देऊ नका, ते फरार होतील, असा युक्तिवाद ईडीने कोर्टात केला. पण कोर्टानं ईडीची मागणी फेटाळली आणि भुजबळांच्या पासपोर्टला मुदतवाढ दिली, म्हणजेच परदेशात प्रवास करण्याची परवानगी दिली. पण हे प्रकरण नेमकं काय आहे अवघ्या 2 मिनिटात सांगतो. नवीन महाराष्ट्र सदन घोटाळा, इंडिया बुल्स आणि विविध प्रकरणात ईडीने 14 मार्च 2016ला छगन भुजबळ यांना अटक केली होती. छगन भुजबळांसह त्यांचा मुलगा पंकज आणि समीर यांच्यासह 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तब्बल 2.5 वर्ष त्यांनी जेलमध्ये काढले. या दरम्यान त्यांचा पासपोर्टला परवानगी सुद्धा नाकारली होती. मात्र 2021 मध्ये छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळाली होती. या आरोपातून त्यांची मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर भुजबळांना दिलासा मिळाला असं वाटलं होतं, पण त्यांच्या अडचणीत वाढ झाली ती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यामुळे. दोषमुक्तीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं. अंजली दमानिया यांनी हे आव्हान दिलं. दमानियांनी महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. छगन भुजबळ हे बांधकाम मंत्री असताना त्या सदनाच्या विविध कंत्राटांच्या माध्यमातून रोख रक्कम लाच म्हणून स्वीकारली गेल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता. महाराष्ट्र सदन प्रकरणात एसीबीने गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता, तर ईडीने देखील 2 गुन्हे दाखल केले होते. मात्र पुन्हा एकदा कोर्टाने भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता झाल्याने कोर्टाने भुजबळ यांचा पासपोर्टला मुदतवाढ दिली, म्हणजे परदेशात जायला मुभा दिली. दोषमुक्त असलेल्या छगन भुजबळ यांची नुकतीच फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतली गेली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली. पण पुन्हा एकदा ईडीने पासपोर्टचा मुद्दा लावून धरला. महाराष्ट्र सदन प्रकरण छगन भुजबळ यांना दिलासा न देण्याची मागणी ईडीने कोर्टात केली. छगन भुजबळ परदेशात गेले तर ते फरार होतील, त्यांना पासपोर्टाची मुदतवाढ देऊ नका, असा युक्तिवाद कोर्टात त्यांनी केला. पण कोर्टाने ईडीची मागणी फेटाळून लावली आणि भुजबळांना मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे भुजबळांना मोठा दिलासा मिळालाय. तुम्हाला काय वाटतं, ईडीने केलेला युक्तिवाद योग्य होता की नाही, की कोर्टाने भुजबळांच्या पासपोर्टला मुदतवाढ देऊन योग्य निर्णय घेतला? याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.